ज्ञानेश्वर आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्रवेश केला होता. घरात पाहुण्यांची रेलचेल होती, परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेच होते. ज्ञानेश्वरचा फक्त मित्रच आहे. त्यांचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नव्हता. ज्ञानेश्वरने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा नवा फ्लॅट खरेदी केला होता. 2 महिन्यांपूर्वी त्याने एक नवीकोरी लक्झरियस गाडी सुद्धा खरेदी केली होती. ज्ञानेश्वरची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते. गृहप्रवेशाचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते. सगळेजण एन्जॉय करतात आणि ज्ञानेश्वर प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. प्रगती तेथे येते आणि म्हणते, आज खूप थकली मी, चल आता झोपूया. ज्ञानेश्वर लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो, हो मलाही थकल्यासारखं होतंय. हे दोघेही बेडवर येऊन झोपतात. प्रगतीही ज्ञानेश्वर जवळ येते आणि म्हणते, आई बाबा तुझे खूप कौतुक करत होते, म्हणत होते सोन्यासारखा जावई मिळालाय आम्हाला. इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवलंय. खरंच हुशार आणि मेहनती आहे तो. ज्ञानेश्वर म्हणतो, आता कौतुक करताय, परंतु जेव्हा तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आई बापाचा पत्ता नाही, नातेवाईकांचा पत्ता नाही, कोण कुठला काय माहित, म्हणून लग्नाला विरोध करत होते. प्रगती म्हणते, मग आता कोणतेही आई बाप असाच विचार करणार. उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारखीच कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील? ज्ञानेश्वर म्हणतो, हो खरं बोलते तू, पटतंय मला. प्रगती त्याला विचारते, यावरून एक आठवलं, तुझे आई बाबा कोण आहेत, कुठे राहतात, ते आहेत की नाहीत हे सांग ना मला. तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल. तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस. ज्ञानेश्वर म्हणतो, नाही प्रगती, मला या विषयाबद्दल काही बोलायचं नाही. मी त्या लोकांना विसरलो. माझ्याकडे आता फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर. हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण, त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाहीये. प्रगती ज्ञानेश्वरला म्हणते, ओके शांत हो, नाही विचारणार मी, काही चिडू नकोस. आणि ती ज्ञानेश्वरला मिठी मारते. हे दोघेजण झोपी जातात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो. ज्ञानेश्वर हा मस्तपैकी टीव्ही पाहत बसलेला असतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. प्रगती किचन मध्ये असते. तेव्हा ती ज्ञानेश्वरला हाक मारून सांगते, ज्ञानेश्वर, कचरा गोळा करणारी बाई आली असेल, दरवाजाजवळ बास्केट ठेवली आहे, देऊन टाक त्यांना. ज्ञानेश्वर उठतो आणि दरवाजा उघडतो. तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो. तेव्हा या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो, कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ज्ञानेश्वरची आई उमा असते. उमा ही ज्ञानेश्वरला ओळखते आणि ज्ञानेश्वरला पाहून तिला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात, परंतु ज्ञानेश्वर हा लगेचच दरवाजा बंद करून देतो. त्यामुळे उमाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते. ज्ञानेश्वर दरवाजा टेकून डोळे बंद करून उभा असतो. प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते, काय झालं रे ज्ञानेश्वर, दिला का कचरा? ज्ञानेश्वर म्हणतो, हो दिला, आणि तो खोलीत निघून जातो. प्रगतीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही. आज रविवार असल्यामुळे ज्ञानेश्वर आणि प्रगतीने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो. ज्ञानेश्वर पार्किंग मधून गाडी काढतो. प्रगती पार्किंग बाहेर उभी असते. ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमन सोसायटीचं गेट उघडतो. या वॉचमन कडे पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण बिल्डिंगचा वॉचमन दुसरा तिसरा कोणी नसून ज्ञानेश्वरचा बाप शंकर असतो. शंकर सुद्धा त्याचा मुलाला ज्ञानेश्वराला ओळखतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते, डोळ्यात अश्रू येतात, परंतु ज्ञानेश्वर त्याच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो. तेवढ्यात उमा शंकर जवळ येते. शंकर म्हणतो, अगं उमे, मी आपल्या लेकाला पाहिलं, ज्ञानेश्वराला पाहिलं. उमा सांगते, मी सुद्धा त्याला पाहिलं, त्याचं घर पाहिलं, 5व्या मजल्यावर राहतो, खूप मोठा फ्लॅट आहे, खूप सुंदर. शंकर विचारतो, तुला कसं माहित? उमा सांगते, सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं, कचरा द्यायला बाहेर आला होता तो. शंकर उमाला विचारतो, मग तुला काही बोलला नाही का? ओळखलं का तुला? उमा म्हणते, त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का? शंकर म्हणतो, ओळखलं नसेल त्याने आपल्याला. किती वर्ष झाली? उमा म्हणते, त्याने तुम्हालाही पाहिलं ना, तुम्हाला काही बोलला का? शंकर म्हणतो, ओळखलं नसेल त्याने आपल्याला, किती वर्ष झाली? उमा म्हणते, ओळखलंय त्याने आपल्या दोघांना. सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं त्याने. विचार करा, इतक्या मोठ्या बिल्डिंग मध्ये कोटी रुपयांच्या फ्लॅट मध्ये राहणारा, 4 चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारखे कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंगच्या वॉचमनला ओळख देणार आहे का?
तुम्ही नका जास्त विचार करू आणि आता यानंतर त्याच्याशी बोलायलाही जाऊ नका, त्याला ओळखही नका देऊ. शंकरला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो, खरं बोलतेस तू उमा, तो आपल्याला कायमचा विसरला आहे. मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा? आपण जसे आहोत तसे सुखी आहोत. उमा तिच्या कामाला जाते. थोड्या वेळानंतर ज्ञानेश्वर आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात. परंतु ज्ञानेश्वरच्या मनात अजूनही त्याच्या आई बाबांचा विचार सुरू असतो. सिनेमा पाहताना सुद्धा तो त्यांच्याच विचारात गुंग होऊन गेलेला असतो. जेवण झाल्यानंतर प्रगती झोपी जाते, पण ज्ञानेश्वरच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उमा पुन्हा एकदा ज्ञानेश्वरच्या घरी कचरा घ्यायला जाते. तेव्हा प्रगती दरवाजा उघडते. प्रगतीला पाहून उमाला खूप आनंद होतो. कचरा घेऊन झाल्यानंतर उमा ही प्रगतीला म्हणते, कशी आहेस सुनबाई? हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटते आणि ती विचारते, मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय? उमा उत्तर देते, चुकून तोंडात आलं ग पोरी, माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले, माफ कर. प्रगती म्हणते, नाही नाही मावशी, माफी कशाला मागताय? मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? नाहीतर चहा घेता का? उमा म्हणते, नको ग पोरी, तू एवढं विचारलं तेच खूप झालं. आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही, पण तू चहाचं विचारलं. इतक्या मानाने विचारपूस केली, त्यातच सगळं आलं. मी जाते आता, असं म्हणून उमा तेथून निघून जाते. प्रगतीला उमाचा स्वभाव खूप आवडतो. दुपारच्या वेळेस प्रगतीचं एक पार्सल गेटवर येतं. तेव्हा शंकर फोन करून सांगतो, प्रगती मॅडम, येथे तुमचं पार्सल आलंय. प्रगती म्हणते, तुम्ही येथे 5व्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज? शंकर हो म्हणतो आणि प्रगतीला ते पार्सल आणून देतो. प्रगतीला पाहून शंकरला खूप आनंद होतो. त्याला समजतं हीच आपली सुनबाई आहे. प्रगती त्याला पाणी विचारते. शंकर नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जातो. शंकर जागेवर येतो तर उमा तेथेच उभी असते. तेव्हा उमा त्याला सांगते, अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं. शंकर म्हणतो, मीही आता पाहिलं, खूप सुंदर आहे, स्वभावानेही खूप चांगली आहे, मला पाणी विचारलं. तर उमा म्हणते, तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं, मला तर तिने चहा सुद्धा विचारला. पुढच्या वेळेस जेव्हा ती म्हणेन तेव्हा मी चहा घेईल. सुनबाईच्या हातची चव कशी आहे ती तरी कळेल. आपल्या मुलाला आणि सुनबाईला पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. दुपारी प्रगती विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालोय, परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचं राहिलंय. सर्वात आधी ज्ञानेश्वरचं सामान लावून देऊ. ती ज्ञानेश्वरची बॅग उघडते आणि कपाटात त्याचं सगळं सामान ठेवू लागते. तेवढ्यात ज्ञानेश्वरची एक फाईल खाली पडते आणि यातून सगळी कागदपत्र बाहेर येतात. ही कागदपत्र पुन्हा फाईल मध्ये ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो. ज्ञानेश्वरच्या लहानपणीचा फोटो असतो, जेव्हा तो 10वीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता. या फोटोवरून तिला समजतं हा ज्ञानेश्वरचा फोटो आहे. या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना ज्ञानेश्वरचे आई बाबा असतात. ज्ञानेश्वरच्या आई बाबांना पाहून प्रगतीला धक्का बसतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती. तिला समजतं की ज्ञानेश्वरची आई तर आपल्या बिल्डिंग मध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि ज्ञानेश्वरचे बाबा आपल्याच बिल्डिंग मध्ये वॉचमन आहेत. प्रगतीने आज पहिल्यांदाच ज्ञानेश्वरच्या आई बाबांना पाहिलेलं असतं. याआधी कधीही ज्ञानेश्वरने त्यांचा उल्लेख केलेला नसतो. त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेलं नसतं, परंतु आज तिला सत्य समजलं होतं. ज्ञानेश्वर आज इतका मोठा माणूस झालाय, त्याच्याकडे करोडोची संपत्तीही आहे, तरीही त्याचे आई वडील असे का काम करतायत, या परिस्थितीत का आहेत, असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि ती या प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचं ठरवते. मी जर ज्ञानेश्वरला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही, उलट माझ्यावरच चिडेल, हे प्रगतीला माहित होतं. त्यामुळे आता त्याच्या आई बाबांना सगळं सत्य विचारायचं असं ती ठरवते. ती लगेचच बिल्डिंगच्या गेटवर येते. तेथे शंकर उभा असतो. शंकरला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते, बाबा तुमची ड्युटी कधी संपणार आहे? शंकर सांगतो, संपेल बेटा अर्ध्या तासात. का, काय झालं? काही काम आहे का तुझ्या घरात? प्रगती विचार करते, यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही. कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलवते. प्रगती म्हणते, हो बाबा, घरी एक काम आहे, चांगले पैसे देईन मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाई सुद्धा हवी आहे. तुमच्या ओळखीत कोणी आहे का? शंकर म्हणतो, हो आहे ना, माझी बायको उमा या बिल्डिंग मध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते, तीही. प्रगती म्हणते, ठीक आहे, मग तुमची ड्युटी संपली की या. तुम्हाला माझं घर तर माहीतच आहे ना? शंकर म्हणतो, हो माहीत आहे, येऊ आम्ही दोघे. प्रगतीला खूप आनंद होतो.
ती लगेचच घरी येते. आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे प्रगती खूप खुश असते. ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई मागवून घेते. इकडे शंकर उमाला बोलावतो. उमा विचारते काय झालं, तर शंकर तिला सांगतो, अगं सुनबाईने आपल्याला घरी बोलावले. उमा विचारते, तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना? शंकर म्हणतो, नाही नाही, आपला मुलगा कचलारीला काही सांगतोय. तिच्या घरी काहीतरी काम आहे, पैसे देणार म्हणाली. चल आपण जाऊया, तेवढंच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल. उमा म्हणते, हो हो चला. इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येत आहे, तर त्यांच्या समोर साडी नेसली पाहिजे, आणि ती साडी नेसून तयार होते. तेवढ्यात तिच्या दरवाजावरची बेल वाजते. प्रगतीला खूप आनंद होतो. ती दरवाजा उघडते तर शंकर आणि उमा आलेले असतात. प्रगती म्हणते, या ना आतमध्ये. हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. प्रगतीला ही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो, हेच आपले सासू सासरे आहेत. ती म्हणते, आई बाबा या बसा ना. तर शंकर म्हणतो, नाही बेटा, तू काहीतरी कामासाठी बोलावलंय ना, आधी ते काम करू. प्रगती म्हणते, ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते, आधी तुम्ही बसा. प्रगती या दोघांना सोफ्यावर बसवते. हे दोघे सोफ्यावर बसतात. पहिल्यांदा ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोफ्यावर बसलेले असतात. प्रगती किचन मध्ये जाते आणि या दोघांसाठी पाणी घेऊन येते. हे दोघे पाणी पितात. तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्या समोर ठेवते. प्रगती म्हणते, घ्या ना बाबा, घ्या ना आई. उमा आणि शंकरला समजतच नाही की प्रगती असं का वागते. हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही. प्रगती म्हणते, असं का करता, तुमच्याच मुलाचं घर आहे ना, घ्या ना. हे ऐकून उमा आणि शंकरला जबर धक्काच बसतो. हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात, हे काय बोलतेस बेटा, आमच्या मुलाचं घर असं काही नाहीये. प्रगती म्हणते, आई बाबा मला सगळं समजलंय. तुम्ही ज्ञानेश्वरचे आई वडील आहात ना, माझ्या नवऱ्याचे आई वडील. आज मला त्यांच्या फाईल मध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटो मध्ये तुम्हीच आहात. असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते. हा फोटो पाहून उमा आणि शंकर या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. उमा या फोटोला छातीशी कवटाळते आणि म्हणते, पोरी खरं बोलतेस तू. हा माझा मुलगा ज्ञानेश्वर होता, परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाहीये. तो आता खूप बदललाय. प्रगती म्हणते, आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचंय की असं का झालं. तुमचा मुलगा इतका हुशार, इतका शिकलेला, इतका श्रीमंत, आणि तुम्ही अशी कामं का करताय. आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही. शंकर आणि उमा एकमेकांकडे पाहतात. शंकर प्रगतीला म्हणतो, जाऊ दे पोरी, कशाला जुन्या गोष्टी काढायच्या. प्रगती म्हणते, नाही बाबा, मी ज्ञानेश्वरची बायको आहे, तुमची सून आहे. मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे. उमा म्हणते, ठीक आहे, आम्ही सगळं सांगतो तुला. ज्ञानेश्वर आमचा एकुलता एक मुलगा. आम्ही गावाकडे राहायचो. खूप गरिबी होती घरामध्ये. झोपडीत राहायचो. 2 वेळचं खायला मिळवणं सुद्धा अवघड होतं. परंतु ज्ञानेश्वर जन्मतः हुशार. गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा. आणि तो नेहमी मला खूप शिकायचंय आणि मला मोठा माणूस व्हायचंय असंच बोलत राहायचा. गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाहीत. त्याने 10वी पर्यंत त्याने शिक्षण घेतलं. खूप नावही कमावलं. 10वीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा ज्ञानेश्वर. हा जो फोटो आहे ना, तेव्हाचाच आहे. आम्हाला खूपच आनंद झाला होता. परंतु त्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचंय. त्याने आमच्याकडे पैसे मागितले. आम्ही त्याला म्हटलं, पोरा, आमच्याकडे एवढे पैसे नाहीये. तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल, नाही तर सोडावं लागेल. त्यामुळे ज्ञानेश्वर आमच्यावर खूप चिडला. तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात. तुम्ही माझं शिक्षणही करू शकत नाही. तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत. म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. तेथे त्याने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं. मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला. आधी महिन्यातून घरी येणारा ज्ञानेश्वर मग 6 महिन्यातून यायला लागला. मग वर्षातून एकदा यायचा आणि मागील 10 वर्षांपासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही. त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले. कालच आम्ही त्याला अनेक वर्षांनंतर पाहिलं. कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण नाही करू शकलो. त्याच्यासाठी पैसा नाही कमावू शकलो. म्हणून त्याचा आमच्यावर राग होता. आणि आता तो इतका मोठा माणूस बनला आहे, तर एक कचरा गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमन त्याचा बाप आहे, हे कोण मान्य करेल. तू सांग आम्हाला. हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, आई बाबा, यात तुमची कोणती चूक नाहीये. चूक असेल तर ती ज्ञानेश्वरची आहे. ज्ञानेश्वर चुकीचा वागलाय. तुम्ही तर तुमच्या परिस्थितीमुळे हतबल होतात. परंतु आता ज्ञानेश्वरची परिस्थिती सुधारली आहे, तर त्याने तुमच्यासाठी
काहीतरी करायला हवं. उमा म्हणते, जाऊ दे ग पोरी, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत. कष्ट करून 2 वेळचं खातोय. आम्हाला नकोय हा ऐशो आराम, हा मोठा फ्लॅट. आज तू आम्हाला घरी बोलावलंय, आम्हाला इतका मान दिला, त्यातच आम्ही भरून पावलो. प्रगती म्हणते, नाही आई, मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार. ज्ञानेश्वरा चुकतोय, त्याची तुमच्यासाठीही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे. जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे नाही देऊ शकले, तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत. त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं, तरी ते कधीही मिटणार नाही. आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतंही काम करायचं नाही. तुम्ही आयुष्य खूप कष्टात काढलं, परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं. उमा आणि शंकर म्हणतात, नाही ग पोरी, असं नाही होऊ शकत. प्रगती म्हणते, आई बाबा, तुम्हाला माहित नाहीये मी किती हट्टी आहे. तुमच्या मुलाला सुद्धा मीच लग्नाला गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्न केलं. माझ्या आई बाबाच्या विरोधात गेले होते मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही आता काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा. उमा आणि शंकरला काय बोलावं हे समजतच नाही. प्रगती उमा आणि शंकर या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते. त्या दोघांना त्यांचं सामान आणायला लावते. नंतर ती या दोघांना चांगले चांगले कपडे देते. थोड्या वेळातच ज्ञानेश्वरा घरी येईल हे प्रगतीला माहित असतं. त्यामुळे ती उमा आणि शंकरला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला लावते आणि शंकरला पेपर वाचायला सांगते. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजते. प्रगती दरवाजा उघडते आणि ज्ञानेश्वरला म्हणते, आई बाबा आले. ज्ञानेश्वरला वाटतं की प्रगतीचे आई बाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आले आणि तो पुढे येऊन म्हणतो, कसे आहात आई बाबा? परंतु तिथे त्याच्याच आई बाबांचं म्हणजेच उमा आणि शंकरला पाहून तर ज्ञानेश्वरच्या पायाखालची जमीनच सरकते. काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागाने खोलीत जातो. उमा आणि शंकर दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात, बेटा, तुला सांगितलं होतं ना, पहा किती चिडला तो. आम्ही नाही राहत इथे, आम्ही जातो आमच्या घरी. प्रगती म्हणते, तुम्ही नका काळजी करू, पहा पुढील 15 मिनिटात काय घडतं ते. प्रगती बेडरूम मध्ये येते. ज्ञानेश्वर तिला म्हणतो, हे काय आहे प्रगती? तू यांना का घरात बोलावले आणि त्यांचं घर असल्यासारखे का राहता येते इथे? प्रगती म्हणते, असं कसं ज्ञानेश्वर, त्यांच्या मुलाचं घर आहे ना. ज्ञानेश्वर म्हणतो, म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय. मला नाही जाणून घ्यायचंय तुला हे कसं समजलंय, परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत. त्यांना जायला सांग. प्रगती म्हणते, मी नाही सांगणार त्यांना. ते तुझे आई बाबा आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणार. त्यांचा तो हक्क आहे. ज्ञानेश्वर म्हणतो, कसला हक्क? त्यांनी माझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये. मी स्वतःच्या जीवावर शिकलो, इतका मोठा झालो. त्यांनी माझ्यासाठी काही केलेलं नाहीये, तर मीही त्यांच्यासाठी काही करणार नाही. प्रगती म्हणते, तुझ्या आईने तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला. आज तू जे हे टमाटामा बोलतोयस ना, ते बोलायला शिकवलं. जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा, तुझ्या बाबांना रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोसलं, मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत. आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत. ज्ञानेश्वर चिडून म्हणतो, तू असं नाही ऐकणार ना, थांब, मीच त्यांना घराबाहेर काढतो. असं म्हणून ज्ञानेश्वर बाहेर जाऊ लागतो. तर प्रगती म्हणते, जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईन, तुला घटस्फोट देईन. मलाही अशा मुलाबरोबर नाही राहायचं जो आई बाबाला विसरला, जन्मदात्यांना विसरला. ज्ञानेश्वर थांबतो आणि म्हणतो, प्रगती, तुला कसं कळत नाही? त्यांनी माझ्यासाठी काही नाही केलंय. जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा यांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं. प्रगती ज्ञानेश्वर जवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, ज्ञानेश्वर, मला कळतंय तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता, परंतु जर त्यांची परिस्थितीच नव्हती तर ते काय करतील? तुला मी एक प्रश्न विचारते. उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा बाबा मला तुम्ही 100 कोटी रुपये द्या, मला बिझनेस करायचा आहे, आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला, त्याने तुझ्याशी संबंधच तोडले, तर त्यात तुझी काही चूक असेल का? तुझे आई बाबा गरीब होते, ते नाही करू शकले, परंतु त्यांनी तुला जन्म दिला, एवढं मोठं केलं, हे त्यांचे तुझ्यावर उपकार आहेत. जन्म द्यायचे उपकार कधीही फिटत नाहीत. असं वागू नको. तुला नशिबाने खूप दिले, तुझी मेहनत तर आहेच, परंतु आई बाबाला असं वागवशील तरी सगळं कधी हातातून निसटून जाईल, तुलाही समजणार नाही. आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर, त्यांच्या बरोबर राहा, तुझी आणखीन भरभराट होईल. ज्ञानेश्वरला प्रगतीचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो, प्रगती, खरं बोलतेस तू. जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. आता आपण त्यांना आपल्या बरोबरच ठेवायचं. हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो.
हे दोघे बाहेर येतात तेव्हा ज्ञानेश्वर आई बाबांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो, आई बाबा, मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. उमा आणि शंकरही त्याला मिठी मारतात आणि म्हणतात, जाऊ दे पोरा, विसरून जा सगळं. चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती, परिस्थितीची होती. तो दिवस ज्ञानेश्वर, उमा, शंकर आणि प्रगती या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो.